पैसा कमवणे आणि पैसा टिकवणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी आहे ना एलिजिबल नाही झाले कशासाठी, क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी. का? तुम्हाला काय वाटतं लॉ ऑफ अट्रॅक्शन पैशाच्या बाबतीमध्ये, फायनान्सच्या बाबतीमध्ये काम करतं का? ज्याला बोलता येतं तो माती पण विकू शकतो आणि ज्याला बोलता येत नाही तो सोनं पण नाही विकू शकत नाही. लोकांना मरणापेक्षा स्टेजवरती जाऊन बोलण्याची भीती जास्त आहे. आज प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी धावत आहे, पण एक प्रश्न फार कमी लोक स्वतःला विचारतात की आपण पैशावरती नियंत्रण ठेवतो की आपल्या भावना आपल्या पैशावरती नियंत्रण ठेवतात. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार आर्थिक ताण हा जगभरातील सर्वात मोठ्या मानसिक तणावाच्या कारणापैकी एक आहे. फक्त सकारात्मक विचार पुरेसे आहेत की त्यामागच्या भावना, सवयी आणि मानसशास्त्राची मोठी भूमिका असते. या विषयावरती सखोल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत काउन्सलर आणि इमोशनल वेलनेस एक्सपर्ट संध्या बडोले. या एक इंटरनॅशनल कोच, स्पीकर आणि काउन्सलर आहेत. पण माणूस काय झालेला आहे माहितीये का, की मुझे भीड़ में भी अकेला लगता है. आजच्या घडीला तुम्हाला काय वाटतं लोनचा ट्रॅप किती मोठा झालाय? हॅपी मी, हॅपी यू असायला पाहिजे. इमोशनल स्पेंडिंग म्हणजे नेमकं काय, ते कसं ओळखावं आणि कसं टाळावं? मतलब मेरा भी मेराज और उसका भी मेराज. युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. तर नातं आणि पैसा यांचा ताळमेळ कसा साधला पाहिजे? लिखने लायक कुछ कर डालो या पढ़ने लायक कुछ लिख डालो. संध्या मॅम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात स्टुडिओमध्ये, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गणेशजी, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आपण प्रयत्न करूया की आजचा आपला जो टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ युअर इमोशन्स ऑन युअर फायनान्सेस, ह्याचा जो आहे खूप छान पद्धतीने आपण ते प्रेक्षकांना सांगूया आणि आय होप की ह्याचा त्यांना खूप फायदा होईल. बरोबर. आणि ही अशी गोष्ट आहे ना की मी आतापर्यंत असा पॉडकास्ट केलेला नाहीये. प्रत्येकजण मॅनिफेस्टेशन बद्दल बोलतो किंवा वेगवेगळ्या विषयांबद्दल मी पॉडकास्ट केलेले आहेत, परंतु इमोशन्स, पर्टिक्युलरली इमोशन्स आपल्या पैशांच्या डिसिजनवरती कसा इम्पॅक्ट करतो ना, हे आत्तापर्यंत केलेलं नाहीये. सो माझ्यासाठी देखील खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की आपण काय करतो ना, पैसा कमवता येतो सगळ्यांना. प्रेक्षकही जे असतील, चांगली सॅलरी आहे, बिझनेस असतात, पैसा येतो, पण पैसा जातो कुठं हेच कळत नाही. पैसा खिशात राहतच नाही हो. काय वाटतं तुम्हाला, का असं का जाणवतं सगळ्यांना? एक्झॅक्टली. बघा आज काय आहे ना, पैसा कमवणं खूप इझी झालेलं आहे. इंटरनेट आहे, आता त्याच्यात नवीन AI ची पण भर आहे, त्याच्यामुळे पैसा सगळेच कमवत आहेत. पैसा कमवणे आणि पैसा टिकवणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण कमवला पैसा आला, पण जे पियर प्रेशर आहे की आज माझा मित्र आहे, त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, तर माझ्याकडे पण पाहिजे. लग्न झाल्यानंतर बायको म्हणते इकडे फिरायला जायचंय, तिकडे फिरायला जायचंय. म्हणजे तो बिचारा नवरा पण पैसे कमवतोय, ती बायको पण पैसे कमवतोय, पण त्यांचे मित्र परिवार जे आहेत, त्यांचे अजून कोणी रिलेटिव्ह आहेत, ते बघतायत वर्ल्ड मध्ये काय चाललंय. आणि ते जर का स्वतःकडे नसेल तर मग तो परत इमोशनचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती होतो की मला पण हे पाहिजे, आणि त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं मला वाटतं. पण मग ते तर बरोबरच आहे ना, जर आपण पैसा कमवतोय तर पैसा कशासाठी कमवतो? आपण स्पेंड करण्यासाठीच कमवतो. आपण आयुष्य एकदाच आहे, मग जर ट्रॅव्हल नाही करायचं, चांगलं खायचं नाही, तर मग पैसा कमवून अर्थ काय, असं होतं ना. पण उदाहरणाची जिंदगी हे कितपत करणार आहे ना आपण. आता तुम्ही बघताय की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. मी आहे ना एलिजिबल नाही झाले कशासाठी, क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी. का? कारण मी लोनवर जगतच नाहीये. कुठला व्यक्ती एलिजिबल होतो माहितीये? ज्याची स्पेंडिंग हॅबिट आहे, ज्याच्याकडे ऑलरेडी क्रेडिट कार्ड आहे, तर त्यालाच अजून एक क्रेडिट कार्ड गिफ्ट मध्ये मिळालं जातं. तुम्हाला हे समजतंय? म्हणजे माझ्याकडे आज पैसा आहे तर मी एलिजिबल नाहीये, आणि ज्याच्याकडे पैसे नाहीये तो एलिजिबल आहे. तर हे गोष्ट आपल्याला टाळायला पाहिजे की आपल्याला स्पेंडिंग जे आहे, म्हणजे मी म्हणते गिफ्ट ऑफ फर्स्ट 5 years, हे जर का कन्सेप्ट तुम्ही केली तर नंतरचे काळ जो आहे तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता. गिफ्ट ऑफ फर्स्ट 5 years म्हणजे? गिफ्ट ऑफ फर्स्ट 5 years म्हणजे काय की कुठलं पण, सपोज लग्न झालंय आता, तर त्याच्यानंतर गिफ्ट ऑफ फर्स्ट 5 years स्वतःसाठी द्यायचंय तो काळ, स्वतःसाठी हजबंड वाईफनी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिसाईड करायचंय की आम्हाला काय करायचं. म्हणजे लग्न झाल्यावर लगेच इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा, कार घे, घर बुक कर, आणि मग ते लोनवर लोन इतकं काढत जातात की अगदी सुसायडल केसेस पर्यंत पण मी बघितलेलं आहेत. तर त्याच्यामुळे पहिले 5 वर्ष तुम्ही थोडासा निमुळता हात घ्या की प्रत्येक ठिकाणी खर्च करायला नको. म्हणून मी हा कन्सेप्ट शिकवते, गिफ्ट ऑफ फर्स्ट 5 years विच इज नेसेसरी. तो पहिल्या 5 वर्षामध्ये काहीच खर्च नाही
करायला पाहिजे तुम्ही म्हणता? खूप जास्त पद्धतीने खर्च नाही करायचा. दोघांनी पण जे स्पेंडिंग केलेलं आहे त्याचं 10% कसं सेव्ह होईल प्रत्येक वेळेस हे तुम्ही बघायचं. आणि असं नाहीये की खूप भारी भारी लोकेशनवरती गेल्यानंतरच तुम्ही काहीतरी छान अचीव्ह करू शकता किंवा काय. म्हणजे काय होतं आजकाल रील बनवण्यासाठी, फोटो काढण्यासाठी वगैरे आपण जातो डेस्टिनेशन, पण हे आपण बघत नाही की आपण दोघं एकमेकांना समजू शकतोय का आपलं प्रेम त्याच्यातून वाढत चाललंय का. जर का तुम्ही एकमेकांवरती प्रेम करताय तर त्याच्यासाठी तुम्हाला लोकेशनची गरज नाहीये. तुम्ही एक छान कॉफी टेबल स्वतःच्या घरात बनवून सुद्धा करू शकतो. आजकाल सगळं अवेलेबल आहे, अमेझॉनवर अवेलेबल आहे. तुम्ही ते घ्या, सुंदर पद्धतीने कॉर्नर डिझाईन करा, तुम्हाला बाहेर सुद्धा जायची गरज नाही. पण हे मग तुम्ही जर का केलं तर डेफिनेटली नंतरचा जो काळ आहे तो नंतरचा खूप गोल्डन एरा तुमच्यासाठी येणार आहे. कारण हे स्वतः माझ्या लाईफमध्ये आम्ही एक्सपिरियन्स केलेलं आहे, म्हणून मी सांगू इच्छिते. ओके. आपले जे आर्थिक निर्णय असतात त्याच्यावरती आपल्या मनातली भीती किंवा एखाद्या वस्तूबद्दलचं, एखाद्या गोष्टीबद्दलचं लोभ किती मॅटर करतो माझ्या फायनान्शियल डिसिजन्स वरती? हे बघा काय आहे, भीती हे तर सगळ्यात कारणीभूत ठरतं माणसाला कुठल्याही जे आपल्याला प्रोग्रेस करायचं आहे त्याच्यातून त्याला ते मागे ओढतं. का? कारण बघा आज आहे ना, काही पण वस्तू विकायची असेल तर तुम्हाला बोलायला लागतं. म्हणजे ज्याला बोलता येतो तो माती पण विकू शकतो आणि ज्याला बोलता येत नाही तो सोनं पण नाही विकू शकत नाही असं म्हटलं जातं. तुम्हाला म्हणजे पेंटर आहे तुम्ही, जोपर्यंत तुम्ही बोलून ते दाखवणार नाही लोकांना की हे पेंटिंग मी बनवलंय, तोपर्यंत जगाला कळणार नाही. त्याच्यामुळे भीती, तुम्ही एक सेंटेन्स पण ऐकलं असेल की लोकांना मरणापेक्षा स्टेजवरती जाऊन बोलण्याची भीती जास्त आहे. म्हणजे 75% तो रेशो आहे की त्यांना ते म्हणतील मी मेलो तरी चालेल बाबा, पण मी काय स्टेजवर बोलणार नाही, हे असं म्हणतात. पण आज प्रत्येकच माणसाला स्किल सेट जो आहे तो वाढवणं गरजेचं आहे. आणि स्किल सेटच्या वरती येतो इमोशन्स. तो घाबरणे हे काय आहे? इमोशन्स, राईट. तर त्यांनी जेव्हा इमोशन्स वरती काम करतो तेव्हा ती भीती त्याची जाते आणि मग तो कुठल्याही पद्धतीचं काही तो स्किल विकू शकतो. आज बघा, जर का आज काउन्सिलिंग, आता मी ॲज अ काउन्सिलर आहे तर मी माझं जे लायकिंग आहे त्यालाच मी माझा बिझनेस बनवलेला आहे आणि त्याच्या थ्रूच मी लोकांचं ट्रान्सफॉर्मेशन करते. तर हा झाला भीतीचा जो आहे. नंतर आहे लोभ म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, लोभ काय आहे, तो स्वतःहून तुमच्यात निर्माण नाही झालेला आहे, तो बाकीच्या लोकांनी तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही तो गिफ्ट म्हणून घेतलेला आहे. तर ह्याच्यासाठी मी सांगू इच्छिते की 2 गोष्टींमध्ये डिवाइड करा, नीड आणि वॉन्ट. जर का तुम्हाला खरंच गरज असेल तर तुम्ही घ्या आणि नसेल तर त्याला पुढे ढकला. म्हणजे ॲपलचा फोन त्याच्याकडे आहे, मला पण पाहिजे, किंवा ॲपलचं खूप छान क्वालिटी आहे किंवा काय, ठीक आहे. तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्ही घ्या ॲपलचा मोबाईल, त्याच्यातून तुम्ही पैसे कमवाल. पण उगीच मला कुणाला तरी शो ऑफ करायचं म्हणून तो घेणं तो योग्य नाही. तर हे त्यांनी भीती जे आहे आणि लोभ जे आहे ह्या दोन्ही गोष्टींना मात करणारं जे आहे ते आहे इमोशन्स, आणि त्याच्यावरतीच तुम्हाला काम करायला लागेल. बरोबर. सो आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये काहीतरी भीती असते. जे फायनान्शियल डिसिजन आपण घेतो तर प्रत्येक निर्णयामागे तुम्हाला असं वाटतं की भीती काहीतरी लोभ असतो? येस, प्रत्येक निर्णयामागे असतोच. चांगल्या पद्धतीचा पण असू शकतो, वाईट पद्धतीचा पण असू शकतो. चांगल्या पद्धतीची भीती जी आहे ना ती पण कधी कधी खूप एक्स्ट्रीम लेवलला जाते. एक्झाम्पल सांगू शकतो? येस, आता आमचे एक फ्रेंड सर्कलमध्ये मस्कतमध्ये एक पर्सन आहेत, त्यांना एवढी भीती आहे की त्यांनी खूप जास्त एक्सटेंडेड इन्शुरन्स घेतलेले आहेत. म्हणजे झालं असं की चालता चालता मागच्या गाडीने त्यांना टच केलं, झालं त्यांना काही नाही, पण त्यांना भीती वाटली की अरे यांनी मला जर का उडवलं असतं तर, म्हणून त्यांनी परत माझ्याशी कन्सल्ट करून अजून कुणाला तरी कन्सल्ट केलं आणि त्यांच्याकडून अजून पॉलिसीज घेतली. म्हणजे तो माणूस फक्त पैसे कमवतोय कशासाठी, तर इन्शुरन्सचे EMI भरण्यासाठी. भीती आहे चांगली, पण ती एक्स्ट्रीम लेवलला गेल्यानंतर पण तुमच्या खिशाला त्याचा प्रॉब्लेम होतो. आणि भीती चांगली कशी असू शकते? हे बघ, भीती चांगली कशी असू शकते की जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या स्किल सेट वरती काम करायचंय. म्हणजे आता सगळीकडे जसं नवीन AI पण आलेलं आहे. काय आहे, AI रिप्लेस करते बरोबर लोकांना. तर कुठल्या माणसाला AI रिप्लेस करते? ज्याला येत नाहीये त्याला रिप्लेस करते. जर का त्यांनी स्वतःचा स्किल सेट वाढवला, ओके आज AI जर का हे करतोय तर तेच मी कसं शिकू शकतो ह्याच्यावरती जर का चांगलं काम केलं तर तो स्वतःवरती चांगलं काम करून त्याचा स्किल सेट वाढवून मग तो चांगल्या पद्धतीचा फायनान्स जो आहे तो अर्न. म्हणजे त्याला फायनान्सची जी भीती होती की मी जर का नाही केलं तर मला फायनान्स भेटणार नाही, तर ही एक चांगल्या प्रकारची भीती आहे की तो स्वतःवरती काम करून ते स्किल अपग्रेड करून त्याचा जो फायनान्स पुढचा वाढणार आहे सॅलरीच्या रूपामध्ये तो जास्त पद्धतीने अर्न करू शकतो असं मला वाटतं. करेक्ट.
आज सोशल मीडियावरती लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप Yes. ट्रेंडिंग मध्ये आहे. खूप जास्त. खूप लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये मानतात. काही लोकांना रिझल्ट देखील आलेत, बट तिथे काही लोक असे आहेत की ते त्याला बिलकुल मानत नाहीत. असं त्यांना वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन काही नाहीच आहे. तुम्हाला काय वाटतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन पैशाच्या बाबतीमध्ये, फायनान्सच्या बाबतीमध्ये काम करतं का? येस. हे बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं कुणाला, ज्यांचा विश्वास असेल त्यांना. बरं. आणि कुणावरती विश्वास? लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती नाही, स्वतःवरती. बर. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कितीतरी व्हिडिओ, लॉ ऑफ अट्रॅक्शन असू दे, मॅनिफेस्टेशन असू दे, व्हिज्युअलायझेशन असू दे, असे भरपूर साऱ्या काही काही गोष्टी आहेत जे इंटरनेटवर तुम्हाला भेटणार. यूट्यूब असू दे, इंस्टाग्राम असू दे, आजकाल सगळीकडे ते खूप ट्रेंडिंग आहेत. आणि नवीन क्रिएटर येणारे पण त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवत आहेत. जर का फ्रीमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी अवेलेबल असून सुद्धा एखादा माणूस जेव्हा ते बघतो तेव्हा का नाही त्याच्यावरती होत? कारण त्याचा स्वतःवरती विश्वास नाहीये. आता जसं त्यांनी कुणीतरी सांगितलं, अशा पद्धतीचं तुम्हाला सेंटेन्स म्हणायचं आहे की आय एम हेल्दी, वेल्दी, हॅपी ऑलवेज, किंवा मी 1 करोड रुपये कमवतोय. तर तुमचा छोटा व्हॉइस काय येणार मागून? अरे बाबा, 50,000 तर पहिले कमव ना. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी एक व्हॉइस आहेच जे ऑलरेडी प्रूफ झालेला होतं पहिल्यांदा की 50,000 मी कमवले नाहीये, तर मग 1 करोड कुठून कमवणार? बरोबर. मग 1 करोडची त्याची जर्नी तिथेच थांबते, कारण 50,000चीच अजून गॅरंटी नाहीये. मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही. मी माझं स्वतःचं एक एक्झाम्पल देऊ इच्छिते की का स्वतःवरती विश्वास असणं जास्त गरजेचं आहे. आमचं जसं लग्न झालं तर माझ्या हजबंड थोडेसे बाहेर गेले होते फिरायला. तिथून त्यांनी एक 4-5 किचन्स आणले वेगवेगळे. ते शंख शिंपलींचे किचन्स वगैरे होते. त्यांनी जसं मला दिलं त्याच्यातल्या एका चाबीला मी उचललं किचनला आणि म्हटलं की याच्यात आपलं घराची चाबी मी लावणार. आणि नंतर खरंच घर जेव्हा 2010ला घेतलं आणि 2012ला घेतलं मी घर, नंतर पोझिशन, त्याची पहिली चाबी मी त्या घरात लावली आणि अजूनही त्याच किचन मध्ये आहे. आणि बाकीच्या सगळ्या चाब्या मी टेनंटला दिलेल्या आहेत. तर हे का झालं? घर घेतलं नव्हतं, काहीच नव्हतं झालं, पण माझा विश्वास होता की आपल्याला हे करायचं आहे आणि ते केलं. म्हणजे विश्वास जो आहे तो मेन पॉइंट याच्यामध्ये आहे. आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी येतात. म्हणजे विश्वास वगैरे हे पण काय आहे, शेवटी बिलीफ जे आहे हे तुमचं इमोशन्स आहे स्वतःचं. म्हणजे इथे पण परत खेळ जो आहे तो आहे इमोशन्सचाच. बरोबर. इमोशन्स खूप महत्वाचे आहेत. खूप महत्वाचे. लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण त्याच्यामध्ये करताना. आज सोशल मीडियामध्ये आपण पाहतो मॅम की खूप सारे फायनान्स गुरुज देखील आलेत. येस. म्हणजे सेबीचे खूप चांगले स्ट्रॉंग नियम देखील आहेत की फायनान्शियल ऍडवाइस घेताना तुम्ही त्या व्यक्तीचा नॉलेज काय आहे ते सगळं पाहून करायला पाहिजे. परंतु अजूनही खूप सारे इन्फ्लुएन्सर्स किंवा फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स आपण त्यांना म्हणू की ते चुकीचा सल्ला देतात. काही लोक बरोबरही देत असतील, त्यात मला काही दुमत नाहीये, परंतु खूप वेळेस लोकांची फसवणूक देखील होते. सो तुम्ही काय सांगाल आपल्या ऑडियन्सला की फायनान्शियल डिसिजन्स घेताना एखादा फायनान्शियल इन्फ्लुएन्सरचा, सोशल मीडियाचा किती वापर आपण करायला पाहिजे? इथे मी अजून 2-3 काही गोष्टी आहेत ते पण सांगू इच्छिते. आज जे पण फायनान्शियल गुरुज आहेत किंवा काय आहेत, तर ऍडव्हर्टाईज पण मी काही बघितल्यात रन होतात आणि ते सांगतात की आमचा IPO आला होता, मग आमची कंपनी आली आणि मग ती कंपनी बुडली. जर का ती कंपनी पहिले IPO मध्ये आली होती तर ती बुडायला नाही पाहिजे. बरोबर. ते बुडल्यानंतर सुद्धा ते फ्रंट एंड सांगतायत पण आणि एक्सपेक्ट करतायत लोकांकडून की मी कंपनी काढली पण आणि बुडवली पण तरी पण तुम्ही माझ्याकडे या. हे कसं शक्य आहे? म्हणजे आपण जे आहेत प्रेक्षक त्यांनी सुद्धा हे बघायला पाहिजे की जर का हा माणूस काहीतरी सांगतोय तर ते कितपत योग्य आहे. मला कुणीतरी असा माणूस पाहिजे जो मला 0 to हिरो बनवेल, ना की 0 to हिरो बनवून परत 0 बनवेल. हे आपली स्थिती आहे, आपल्याला समजायला पाहिजे. तर याच्यामध्ये पण मग त्यांनी काही गोष्टी पडताळून घेणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, इन्शुरन्स सेक्टर बद्दल मी सांगू इच्छिते. आज तुम्ही असू दे, मी असू दे, ह्या इंडियामधले कुणी व्यक्ती असू दे, पहिला इन्शुरन्स जो घेतलाय ना तो कुठला तरी त्यांचा मित्र, एक सल्लेगार झालेला असतो म्हणून त्यांनी जे दिलेला असतो त्याच्या थ्रू घेतलेली आहे. ती तुम्हाला पॉलिसी पाहिजे होती का नव्हती पाहिजे कुणालाच माहिती नाहीये. ती फक्त त्यांनी दिली ना, तो माझा मित्र आहे ना, म्हणजे त्यांनी बरोबर सांगितलेलं असेल तर त्यांनी दिलंय. मी माझ्याबद्दलच एक एक्झाम्पल सांगते. मी पण असंच केलं होतं. जेव्हा लग्न झालं माझा मित्र आला की हो तुझं आता लग्न झालंय तर तू हे घे, आणि मी त्याला सांगितलं होतं 20 वर्षासाठी बनव, त्यांनी बनवली 35 वर्षासाठी. आता काय होतं, जेव्हा असे रिलेशन्स मध्ये आपण असतो तेव्हा आपण फ्रंट एंड मध्ये बोलत नाही. मी पण नाही बोलले त्याला, कारण कमी अमाऊंटची होती आणि त्याच्यानंतर मी कुठली पॉलिसी काढली नाही. पण हा एक आहे, हा एक प्रकारचा धोकाच आहे बघायला गेलं तर, राईट. तर याच्यामध्ये
माझा हाच सल्ला आहे की लोकांनी कुठल्याही रिलेटिव्स कडून पॉलिसी न घेता तुम्ही एक फायनान्शियल ॲडवायझर शोधा किंवा अशा पद्धतीचा शोधा की ज्याच्यावरती तुमचा ट्रस्ट असेल किंवा कुणीतरी रेफर केलेला असेल, त्यांनी स्वतःहून घेतलेला असेल आणि तो कुठल्याही प्रकारचा रिलेटिव्ह आणि फ्रेंड नसायला पाहिजे. तो एक प्रॉपर त्याच्याकडे डॉक्युमेंटेशन पाहिजे. NISMचे सर्टिफिकेशन असू दे, IRDAचे सर्टिफिकेशन असू दे, तुम्ही ते पडताळून बघा, त्याचे रिव्ह्यू चेक करा. आजकाल गुगलवरती सगळे म्हणजे गुगल बाबा की जय. आजकाल तुम्हाला काही पण पाहिजे असेल तुम्ही नाव टाका, त्यांचा जर का डेटा तुम्हाला भेटत असेल तर ही जेन्युइन, जर का नसेल भेटत तर तुम्ही दुसरा पर्सन शोधा. राईट, बरोबर. सो स्वतःहून सगळं चेक करायला पाहिजे, व्हेरीफाय करायला पाहिजे आणि त्यानंतरच आपले जे डिसिजन्स आहेत ते आपण घेतले पाहिजेत. अजून एक खूप मोठा प्रश्न आहे की आज लोकांचे पगार खूप आहेत. असं नाही की लोक कमवत नाहीत. फॉर एक्झाम्पल IT सेक्टरमध्ये खूप जास्त सॅलरीज आहेत. तुम्ही एक 10-15 वर्ष 15-20 वर्ष कुठल्याही सेक्टरमध्ये जॉब कराल, तुमचं पॅकेज लाखोंमध्येच असतं. बरोबर. परंतु तरी पण मन शांत नाही राहत. तरी पण असं वाटतं की काहीतरी आयुष्यामध्ये कमी आहे आणि सॅटिस्फॅक्शन राहत नाही. बरोबर. तर ज्या लोकांचा पगार जास्त आहे परंतु सॅटिस्फॅक्शन नाहीये, त्यांनी सॅटिस्फॅक्शन आपल्या लाईफमध्ये कसं आणलं पाहिजे? ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कन्सेप्ट आहे ना सेल्फ लव्हचा. प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण स्वतःपेक्षा दुसऱ्यांवरती जास्त प्रेम करतो. ते प्रेम पण कधी कधी खोट्याच लेवलचं असतं. म्हणजे काय की मला स्वतःला खुश ठेवायसाठी मला काय पाहिजे, एकतर दारू सिगरेट हे झालं आजकाल ITच्या कल्चरमध्ये ते जास्त चालतं, किंवा क्लबमध्ये जाणं, इकडे जाणं तिकडे जाणं, पार्ट्या वगैरे कराव्या पण त्या लिमिटेड. पण माणूस काय झालेला आहे माहितीये का की मुझे भीड में भी अकेला लगता है, अशी सिच्युएशन झालेली आहे की आपण गर्दीत पण आहे पण तरी पण एकटेच आहे. जेव्हा माणूस स्वतःला ओळखेल आणि स्वतः बरोबर थोडासा वेळ घालवेल, स्वतःवरती प्रेम करायला शिकेल, तेव्हा ऑटोमॅटिकली हे जे बाकीचे खर्च आहेत ते कमी होतील. मग स्वतःसाठी वेळ काढा, स्वतः कुठेतरी जा, सोलो डेट वरती जा, स्वतःसाठी जे पण आवडत असेल, म्युझिक आवडत असेल, पेंटिंग आवडत असेल, फिरायला आवडत असेल, ट्रॅव्हलिंगनी तुमचा स्कोप ऑफ माइंड पण वाढतो. वेगवेगळ्या लोकांना भेटणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, तर काय तुम्हाला चेंजेस करता येतील स्वतःच्या डे टू डे लाईफमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. सेल्फ लव्ह जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी येतात. सो सेल्फ लव्ह जर असेल तर मग आपण, मला वाटतं कमीही पैसा असेल तरी पण माणूस मग खुश राहू शकतो. गरजेचं नाहीये की मला 1-2 लाखच पगार पाहिजे आणि तेव्हाच मला हॅपीनेस येईल. आपण रस्त्याच्या कडेला पाहतो एखादा हातगाडीवरचा किंवा एखादा सफाई कामगार किंवा कुणीही, तोही खूप वेळेस खुश दिसतो आणि त्याच्याकडे पाहून वाटतं अरे काय लाईफ आहे यांची. आणि आपण 4 व्हीलर मधून फिरतोय, लाखोंचे पगार आहेत, पण तरीही ते सॅटिस्फॅक्शन आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी मिळत नाही. कारण टेन्शन असतं आपल्याला, आज मला इथे जायचंय, आता मला तिथे पोहोचायचंय. आपण तो वेळ जो असतो ना, मोमेंट, त्या मोमेंट मध्ये राहणं हे विसरलेलो आहे ऍक्च्युली. आपण आयदर पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये, आपण प्रेझेंट मध्ये राहतच नाहीये. बरोबर. फायनान्स मध्ये आजच्या घडीला तुम्हाला काय वाटतं, लोनचा ट्रॅप किती मोठा झालाय? मी तुम्हाला म्हटलं ना, लोन गिफ्ट मध्ये द्यायला तुम्हाला खूपच लोक रेडी आहेत आजकाल. काही म्हणजे तुमचा पगार असेल नसेल ते काही बघत नाही. तुम्हाला लोन पाहिजे ना, 10 कंपन्या येणार लोन देणार. तुम्ही एक क्रेडिट कार्ड घ्या आणि आजकाल तो डेटा पण सेंड होतो सगळीकडे. आता मी एक इन्शुरन्स काढलं गाडीचं, मी काढलं सपोज ICICI लोंबार्ड कडून. मला फोन फक्त ICICI लोंबार्डचाच यायला पाहिजे, पण मला 5 इन्शुरन्स कंपनीकडून फोन आला. आता मी शॉक मध्ये की मला खरं कोण कॉल करतंय का फ्रॉड करतंय कोण. मग मी चेक करत बसले की कुणी मला कॉल केलेला आहे. तर ते म्हटले मॅडम आम्हाला इकडून डेटा मिळालेला. तर तुम्ही बघा, तुम्ही ऑलरेडी ट्रॅप मध्ये आहे. आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला त्याच्यात आणखीन चिखलमध्ये गुंतायचंय की बाहेर यायचंय. हे बघा, लोन सुद्धा ना चांगल्या प्रकारचे पण असतात, वाईट प्रकारचे पण असतात. तर चांगल्या प्रकारचे लोन म्हणजे काय की जसं तुम्ही होम लोन घेताय, इट इज अ गुड लोन. ओके, की तुम्हाला होम लोन पाहिजे आहे, तुम्हाला ते तुमच्या सॅलरीनुसार वगैरे भेटतं आहे आणि तुम्ही ते घेताय, इट्स गुड. पण तुम्ही पर्सनल लोन घेताय म्हणजे तुम्हाला उगीच खर्च देण्यासाठी, म्हणजे ज्याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो ना, ते भरण्यासाठी जर का काढताय तर तुम्ही नेहमीच लोन मध्येच राहणार. जर का तुमच्याकडे एक चांगल्या प्रकारचा लोन आहे तर तुमचं टॅक्स वगैरे सेव्हिंग मध्ये त्याची मदत होते, दॅट इज ग्रेट. पण दुसरा जो लोन आहे, जे तुम्ही लोनवरती लोन काढत चाललेला आहे, क्रेडिट कार्ड, याच्याने तुमचं सिबिल पण खराब होत आहे आणि सगळेच प्रॉब्लेम होत आहेत. मग फायनान्स जर का तुमचा अडकला कुठेतरी, तुमच्या रिलेशनशिप मध्ये पण प्रॉब्लेम येणार, तुमच्या एज्युकेशन, जे किड्सचे एज्युकेशन वगैरे आहे त्याच्यावरती पण प्रॉब्लेम येणार आहे. तर हे तुम्हाला ट्रॅप मधून वाचवण्यासाठी
तुम्हाला नीड आणि वॉन्ट मध्ये ते डिवाइड करायला लागेल. जसं मी मागच्या वेळेस सांगितलं की बरोबर. मला काय गरजेचं आहे आणि काय गरजेचं नाहीये. तर डेलीचं तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे. ते मी 30 डेज सिरीज पण रन करत असते, ते माझ्या चॅनलवरती पण आहे, ते बघू शकतात की डेली तुम्ही असं काय करायला पाहिजे सो दॅट तुम्ही तुमच्या फायनान्शियल सक्सेसच्या जवळ जाल. तर हे पद्धतीने मी सांगायला आवडेल मला की अशा पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग असायला पाहिजे की डेलीचं स्पेंडिंग हॅबिट्स जे आहेत ते तुमचे मेंटेन पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. मला काय वाटतं माहिती का की हा जो फायनान्शियल चा नॉलेज आहे आपल्याला शाळेमध्ये नाही शिकवलं जात. पैसा कसा स्पेंड करायचा, पैसा कसा वाढवायचा, कुठे गुंतवणूक करायची, लिटरली आपल्या शाळेमध्ये याच्याबद्दल देखील अभ्यासक्रमामध्ये हे विषय असणं खूप गरजेचं आहे, परंतु आपल्या शाळेमध्ये ते दिसत नाही. तर जर एखादी हॅबिट जर आपण लहानपणापासून शिकली, सपोज आई वडिलांनी मुलगा 4वी-5वी पासून जर त्याला 2 रुपये दिले आणि त्याला विचारलं तर मे बी त्याच्यावरती चांगला परिणाम होऊ शकतो. तर लहानपणामधल्या ज्या काही सवयी असतात त्या मोठं झाल्यावरती खरंच इम्पॅक्टफुल असतात का, आणि असतात तर कशा? येस, ह्याच्यासाठी मी माझं स्वतःच एक्झाम्पल तुम्हाला देऊ इच्छिते. मी जेव्हा 7वी मध्ये होते तेव्हा मी नवीन स्कूलमध्ये शिफ्ट झाली आणि माझे वडील म्हटले की आता तू घरातली मोठी आहे तर फायनान्सचा सगळा जिम्मेदारी तू घे. म्हणजे अगदी 1-2 लाख रुपये पण तेव्हाच्या काळात, म्हणजे 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी, कदाचित त्याच्याही आधीची गोष्ट. तर तेव्हा माझे वडील माझ्याकडे ते देत होते की हे तुला सांभाळायचे किंवा घरातला सगळा खर्च वगैरे मॅनेज करायचा आहे. तर त्यांनी काय केलं, डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी दिली. हे नाही म्हटलं की हे असं करायचंय ते तसं करायचंय, तुला हे सांभाळायचंय. म्हणजे काय होतं, लहान होतं तेव्हा, 7वी मध्ये खूप लहान होते मी. घरातले फळं फुलं विकून, म्हणजे 7वी पासून मी माझं वेगवेगळे जॉब पण करायला सुरुवात केली. म्हणजे मला ते पण माहिती होतं की किती मेहनत लागते एखादी गोष्ट हे करायला, किती मेहनत लागते. त्याच्यामुळे आमचं स्पेंडिंग पण तेव्हा काहीच नव्हतं. म्हणजे आम्ही एका साईडनी कमवतो पण आहे, एका साईडनी हँडल पण करतोय. तर आजचे पॅरेंट्स काय करतात चुकीची माहिती आहे, तुम्ही पूर्ण सिस्टीम त्यांच्या हातात देताय डायरेक्टली की माझ्या वेळेस नव्हतं झालं. म्हणजे मी आज हे म्हणू शकत होते ना, माझ्या वेळेस मी कमवले पैसे, मी माझ्या मुलींना देते, पण मी तसं नाही केलेलं. आम्ही 16 वर्ष एवढं बाहेरच्या देशामध्ये राहत होतो, चांगल्या पद्धतीच्या ह्याच्यामध्ये राहत होतो, तरी चप्पल फाटली किंवा काय झालं तरी सुद्धा माझ्या मुलांनी कधी म्हटलं नाही की हे असं झाले. मीच त्यांना म्हणत होते की बाबा हे जर का असं झालं तर तुम्ही चेंज करा, हे करा, ते करा. म्हणजे काय, त्यांना जो असतं ना की त्याच्याकडे पण आहे, माझ्याकडे पण पाहिजे, ह्या सगळ्या अशा त्यांच्या ज्या लहानपणापासूनच्या एक असतं एक इमोशन्स, ते तसे डेव्हलप नाही झाले. त्यांनी काय बघितलं की माझे आई वडील जर का कष्ट करतायत आणि आम्हाला जेव्हा लागणार आहे तेव्हा ते जर का देत आहेत तर वी आर ओके विथ इट. त्याच्यामुळे मग फायनान्सचा प्रॉब्लेम येत नाही. हेच मी सांगू इच्छिते सगळ्या पॅरेंट्सला पण की त्यांनी अशा पद्धतीने करायची सिस्टीम डेव्हलप घरामध्ये की जर का तुम्ही ही गोष्ट केली, त्यांच्यासाठी एक पिगी बँक बनवा. रोजचं रोज 10-20 रुपये त्यांना द्या की हे तुमचं टाइम टेबल आहे, हे जर का तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही त्यांना द्या. यू विल अर्न. येस, यू विल अर्न. आणि फक्त अर्न नाही, जर का तुम्ही काही काही गोष्टी नाही केल्या तर तुमच्या याच्यातून आमच्याकडे परत येणार आहेत. म्हणजे दोन्ही वेनी काय पाहिजे काम. का हे करायचं, कारण फक्त घेण्याची सवय नाही लागायला पाहिजे त्यांना, त्याच्यातून देण्याची सवय लागायला पाहिजे. म्हणजे ते जे तुम्ही अर्न केलेले आहेत पैसे, त्याच्यातून तुम्ही परत देऊ पण शकता कुणाला, ज्यांना गरज आहे त्यांना, किंवा स्वतःचा बर्थडे सेलिब्रेट करू शकता, स्वतःच्या स्टेशनरीज घेऊ शकता, सगळं स्वतःचं तुम्ही. मग ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळतं आणि सेल्फ लर्नेड पण बनतात ते. येस, मला अजून एक दुसरी गोष्ट सांगायला आवडेल की जसं आमचं लग्न झालं ना, मला 1 महिन्याच्या आत समजलं की माझ्या मिस्टरांचं फायनान्शियल नॉलेज काही एवढं छान नाही. ओके, तर मी त्यांना म्हटलं की एक काम करूया, मी थोडं हे सगळं हँडल करते, तुम्ही तुमचं ऑलरेडी लोड आहे तुम्ही ते बघा. आता ह्या केसमध्ये काय होतो, इगो हा एक प्रॉब्लेम असतो, खूप मेल इगो असतो. पण आमच्याकडे तसं झालं नाही. माझ्या मिस्टरांना ते पटलं की येस, तिचं एकतर MBA फायनान्स पण झालंय, ती 7वी पासून सगळं मॅनेज पण करते फायनान्स, आणि डेफिनेटली ती सांगते ते बरोबर आहे, तर तू हे हँडल कर. तर ह्याच्यामुळे झालं काय की सगळा फायनान्स तेव्हापासून आतापर्यंत सुद्धा मीच हँडल करतेय. त्याच्यामुळे जे पण काही प्लॅनिंग केलं आम्ही ॲज कम्पेअर्ड टू अदर फॅमिलीज लवकर फायनान्शियली सक्सेसफुल झालं. म्हणजे जसं आधीचं घर ते लवकर आम्ही प्रीपेमेंटनी सगळं केलं. दुसरं, जेव्हा मी आता लास्ट इयर इथे शिफ्ट झाली इंडियामध्ये, तेव्हा आम्हाला घर घ्यायचं होतं आणि माझ्या वडिलांच्या
बर्थडेच्या दिवशी मी ते घर बुक केलं. कालच माझ्या Okay. वडिलांचा बर्थडे झाला, 1 वर्ष झाला आता त्या घराला. तर त्या दिवशी मी बुक केलं आणि वडिलांच्या हातामध्ये ते रिसिप्ट दिली. तर ते माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट होती बरोबर. की ते घर मला कुठल्याही हालतीत घ्यायचंच आहे. हो. आणि त्या घराचं लोन होत नव्हतं कारण माझ्या मिस्टरांनी जॉब स्विच केला होता आणि अकॉर्डिंग टू रूल्स अँड रेग्युलेशन त्यांना काही डॉक्युमेंट्स पाहिजे होते जे की नवीन कंपनी नाही नाही देऊ मिळत, शकत हो. ऑब्व्हियसली. हो. आणि NRI कॅटेगरीमुळे मग ते रिजेक्ट झालं लोन आमचं. पण मी घर हातचं जाऊ दिलं नाही. 1 लाखात ते बुक केलं होतं. काही दिवसामध्ये मी सगळा माझा जो पैसा होता तो सेंट्रलाइज अकाउंटमध्ये घेऊन मी ते घर घेतलं. 1 करोडचं साधारण घर एंड टू एंड आम्हाला पडलं. ते कॅशमध्ये आम्ही बाय केलं. विदाउट एनी लोन. येस, विदाउट एनी लोन. म्हणजे आपले जे स्वप्न असतात ते असे असतात, असे असायला पाहिजे की तुम्ही एखादं ठरवलेलं आहे, तुमचं इमोशन्स एवढे स्ट्रॉंग असायला पाहिजे की त्या इमोशन्समुळे तुम्ही ते घ्यायला पाहिजे एखादी गोष्ट. किंवा काय करतात लोक माहिती का, की नाही माझं आता हे होत नाहीये ना तर मी माझं हे स्वप्न सोडून देते किंवा सोडून देतो, आता मी काय करत नाही, असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला जर का करायचं आहे तर तुम्ही ते अशा पद्धतीने करा. तो शाहरुख खानचा डायलॉग आहे ना की अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो ये पूरी कायनात लग जाते. तर डेफिनेटली माझ्या बरोबर तसंच झालं कारण आमचे इमोशन स्ट्रॉंग होते. आणि अजून एक गोष्ट की असं नाहीये की नवऱ्यानेच सगळं फायनान्स सांभाळायला पाहिजे किंवा बायकोनीच फक्त घर सांभाळायला पाहिजे. आजकाल जे शेफ वगैरे पण आहेत म्हणजे आधीपासूनच ते सगळे मेल आहेत. मेल डॉमिनेटिंग इंडस्ट्री आहे. शेफ वगैरे जे सारे लोक आहेत ते. फायनान्सची मिनिस्टर आपली एक लेडी आहे, राईट. तर असं नाहीये की तुम्ही कॅटेगराईज नका करून ठेवू. कॅटेगराईज केलं तर ह्याच्यामध्ये तुम्हीच स्वतःच्या फॅमिलीला डिग्रोथ करताय. तर जिथे जे जे पर्सन चांगले आहे तुम्ही त्या त्या पर्सनला ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली पाहिजे. खूप डिफिकल्ट होऊन जातं ना खूप मग याच्यात परत तोच रोल येतोय, त्याच्यात तोच रोल येतोय की हॅपी मी हॅपी यू असायला पाहिजे. इथे काय होतं माहितीये का, तू आनंदी नाहीये ना म्हणून मला प्रॉब्लेम आहे, तू असं केलं ना म्हणून मला प्रॉब्लेम आहे. ते इक्वेशन उलट असायला पाहिजे की मी आनंदी राहते किंवा राहतो तर माझं घर पण आनंदी राहील. आणि मग इथे परत तो सेल्फ लव्हचा पण फॅक्टर येतो की सेल्फ लव्ह एवढ्या पद्धतीने असायला पाहिजे की तुम्ही नेहमी एक ग्रॅटिट्यूड फिलिंग मध्ये आहे. तुम्ही चालताना बोलताना इकडे तिकडे गेल्यानंतर पण लोकांना पण ते जाणवायला पाहिजे. म्हणजे मी का हे सांगू शकते कारण मी आज एवढ्या ठिकाणी जाते. इव्हन मला लोकांनी हे सांगितलेलं आहे की मॅडम तुमचं ना नेटवर्किंग वगैरे करण्याचं खूप छान आहे, आम्हाला आवडतं, तर तुम्ही याच्याविषयी पण बोला. तर मी आता नवीन तो पण चालू केलेला आहे नेटवर्किंग अँड यू. तर हे का पॉसिबल आहे की तुम्ही स्वतः पहिले तसे बना मग तुम्ही रिफ्लेक्ट करू शकता. दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करू नका तुम्ही त्या गोष्टी. आणि कॉन्फिडन्स वाढतो ना जेव्हा आपण स्वतः एखादी गोष्ट करतो आणि ती इम्प्लिमेंट झाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो. करेक्ट. पैशांच्या बाबतीमध्ये अजून एक सेक्टर आहे जे खूप लोक तिकडे आकर्षित होतात, खूप लोक सक्सेसफुल देखील होतात, परंतु खूप लोकांना तिथे अपयश देखील मिळतात. एक्झॅक्टली. ते म्हणजे शेअर मार्केट. येस, तुम्ही शेअर मार्केटमध्येही काम केलेलं आहे. आपलं जेव्हा डिस्कशन झालं लास्ट टाइम त्यावेळेस तुम्ही सांगितलं तुम्ही शेअर मार्केटमध्ये खूप वर्ष काम केलेलं आहे. पण शेअर मार्केटमध्ये मी जर ओव्हरऑल पाहिलं तर जास्त लोक नुकसान करतात. पैसे गमावणारे तुम्हाला हजारो करोडो भेटतील, कमवणारे खूप कमी असतात. तर का शेअर मार्केटमध्ये पैसा का जातो लोकांचा? याच्यामध्ये पण 2 फॅक्टर आहेत, फिअर आणि ग्रीड, राईट. फिअर म्हणजे काय, भीती, आणि ग्रीड म्हणजे लालच. तर ह्याच्यामध्ये वॉरन बफेटचं एक उदाहरण आहे. ते म्हणतात की जेव्हा लोक घाबरलेले असतात तेव्हा तुम्ही ग्रेडी बनायला पाहिजे आणि जेव्हा लोक ग्रेडी असतात तेव्हा तुम्ही घाबरायला पाहिजे. म्हणजे जेव्हा पैसे टाकायचे आहेत तेव्हाच तुम्ही टाकायचे. म्हणजे जेव्हा लोक घाबरलेले असतात तेव्हा तुम्ही पैसे टाकायचे. कोविडचा टाइम, येस, कोविडचा टाइम हा असा होता की ज्याच्यामध्ये आपण पैसे काढत होतो, पण ऍक्च्युली दॅट वॉज द ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी आतापर्यंतची की तुम्ही टाकायला पाहिजे. त्या काळात मी टाकू शकले नाही कारण त्याच्या मागे काही वेगळे रिझन्स आहे, ते होऊ शकतं, मी परत कधी तुम्हाला सांगेल. पण तुम्हाला जर का एखादं नॉलेज असेल तर ते डीप नॉलेज घ्या पहिले तर. आणि डीप नॉलेज कधी होईल, जेव्हा परत तुम्ही इमोशन्स वरती समजाल की बाकीचे पण फॅक्टर काय आहेत ते समजून घ्याल, तेव्हा मग तुम्ही तुमचे डिसिजन बरोबर करू शकता. मी स्विंग ट्रेडरची खूप छान ट्रेडर होती. मी खूप लोकांना त्याच्यामध्ये शिकवलेलं पण आहे आणि खूप पद्धतीने त्यांनी खूप त्याच्यातून पैसे पण कमवलेले आहेत. पण मला नंतर हे जाणवलं की फायनान्सपेक्षा पण वरची गोष्ट जी आहे ती आहे इमोशन्स. आणि म्हणून मग मी आता लोकांना इमोशनल मास्टरी शिकवत आहे. स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही प्रॉफिट केला? येस. किती वर्ष? मी त्याच्यामध्ये बरेच वर्ष, साधारण 5-1 वर्ष मी पहिले होते त्याच्यामध्ये. 2016 पासून मी चालू केलं होतं. का वाटलं तुम्हाला सोडावं ट्रेडिंग?
ट्रेडिंग सोडावं ह्याच्यासाठी वाटलं कारण माझ्या हस्बंडची तब्येत खराब झाली होती आणि त्याच्यामुळे मग मला काही गोष्टी चेंज करायला लागल्या आणि तेव्हा कोविड पण आला होता. तर कोविड जेव्हा आला होता तेव्हा माझ्या हस्बंडची तब्येत खराब होती, मला घर पण मॅनेज करायचंय, मुलींना पण मॅनेज करायचंय, त्याच्यामुळे मला ते नंतर सोडायला लागलं. येस. ओके. आपण नेहमी म्हणतो की इमोशनल स्पेंडिंग लोकांनी टाळावं. मला थोडंसं डेफिनेशन सांगाल इमोशनल स्पेंडिंग म्हणजे नेमकं काय, ते कसं ओळखावं आणि कसं टाळावं? येस. आता बघा काय होतं, मी 2 सेपरेट एक्झाम्पल देईन. लेडीजच्या केसेसमध्ये काय होतं माहितीये का, त्यांचं जे इमोशन्स असतात ते खालीवरती होत असतात कारण त्यांच्याकडे इमोशनल मास्टरी नाहीये किंवा कधी कधी काही प्रॉब्लेम होतात, हार्मोनल चेंजेस होतात, त्यांच्यावरती लोड असतो की घराचा पण लोड आहे, सासू सासऱ्यांचा पण लोड आहे, शिवाय ते बिझनेस किंवा जॉब करत असतील ते पण आहे, नवऱ्याचं काहीतरी वेगळं आहे ते. तर त्यांना कुठेतरी सॅटिस्फाईड वाटायला पाहिजे स्वतःला, म्हणून ते 2 गोष्टी करतात. एक तर इमोशनल इटिंग किंवा इमोशनल स्पेंडिंग म्हणजे शॉपिंग. मग ऑनलाईन काहीतरी बघ, मग पटकन काहीतरी आवडलं तर घे, ते आहे इमोशनल स्पेंडिंग. समजलं तुम्हाला की तुमचं जे डोपामिन हिट रश आहे ते तुम्हाला सॅटिस्फाय करतं कुठेतरी, ते केल्यानंतर इमोशनल स्पेंडिंग केल्यानंतर, खर्च केल्यानंतर, खर्च नवीन काहीतरी घेतलं म्हणजे तुम्ही कुठली तरी गोष्ट ऍक्च्युली सीक करत असता तेव्हा की मला काहीतरी पाहिजे, पण काय पाहिजे तुम्हाला माहिती नाहीये, म्हणून मग तुम्ही इमोशनल स्पेंडिंग किंवा मग इमोशनल इटिंग कडे वळता. पण जर का तुम्हाला माहिती असेल की मला काय पाहिजे किंवा तुमचे इमोशन्स तुम्हाला काय आहेत ते माहिती असेल. फॉर एक्झाम्पल काय होतं आजकाल, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअरफुल फॅक्टर, पॅनिक अटॅक, लोकांना माहितीच नाहीये की मी सध्या कुठल्या इमोशन्स मध्ये. त्यांना असं वाटतं की हे काहीतरी आहे, मी ह्या इमोशन मध्ये आज आहे, त्यांना मूड बनला त्या इमोशन मध्ये ते असतात. पण जेव्हा तुम्हाला डिटेल अंडरस्टँडिंग येतं, ओके मला आता स्ट्रेस होते, ओके मला आता एन्झायटी आहे, त्याच्यातलं डिफरन्स माहिती पाहिजे तुम्हाला पहिले. जेव्हा तुम्हाला डिफरन्स माहिती असेल तेव्हा तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणार, तेव्हा काहीतरी टूल्स अँड टेक्निक्स अप्लाय करणार आणि मग तुम्ही काही पण जगामध्ये होऊ दे, म्हणतात ना जगाला आग लागू दे पण तुम्ही स्टेबल असायला पाहिजे, तसं मग तुम्ही बनता. मग हे होणार नाही इमोशनल इटिंग किंवा इमोशनल स्पेंडिंग. बरोबर, ते मग कंट्रोल करता येऊ शकतं आपल्याला. डेफिनेटली. ओके. खूप वेळेस नात्यामध्ये पैसा येतो आणि आपण म्हणतो म्हणजे भाऊ भावाचा वैरी होतो जमिनीचे किंवा कुठल्याही पैशाचा व्यवहार जिथे असतो त्यावेळेस, म्हणजे ते मला सांगायचा उद्देश हा की एवढं जवळचं नातं असतं ते देखील जेव्हा पैशाचा व्यवहार येतो त्यावेळेस ते थोडंसं लूज पडतं. बरोबर. तर नातं आणि पैसा यांचा ताळमेळ कसा साधला पाहिजे? ऍक्च्युली इथे काय झालंय माहितीये का, प्रॉपर्टी त्यांनी जे कमवलेलं ते पण माझं, मतलब मेरा भी मेराच और उसका भी मेराच है ना. ही जी हॅबिट आहे किंवा ही जी थिंकिंग प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये आपण अडकून पडलोय आणि स्वतःमधली ॲबिलिटी आपण विसरतोय. जर का तुमच्याकडे भावाची किंवा वडिलांची प्रॉपर्टी घेण्याचा वेळ आहे किंवा त्याच्यावर थिंक करण्याचा किंवा कोर्ट केस करण्याचा वेळ आहे, तर स्वतःची ॲबिलिटी वाढवण्याचा पण वेळ आहे. मग तुम्ही हे ठरवायचंय की तुम्हाला कुठला वेळ कुठे घालवायचा आहे. आणि मग हे परत तेच आहे की तुमचं जर का स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही तो वेळ तिकडे न घालवता तुम्ही स्वतःवरती काम करून स्वतःच जे अर्निंग कॅपॅसिटी ते वाढवाल. आणि जे जे ज्याला ज्याला भेटायचं ते तर डेफिनेटली भेटणारच आहे. आई वडिलांनी आपल्यासाठी कमवलेलंच आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागता ना तेव्हा ती गोष्ट तुमच्या लांब लांब जाते. हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मध्ये पण साधारण हे असंच होतं. एखादा मुलगा मुलीच्या पुढे पुढे म्हणजे मागे मागे करत असेल तर ती मुलगी जाते पुढे पुढे. पण हेच जर का ज्या दिवशी तो स्टॉप करेल ना तिला बघणं, ती परत विचारेल बरोबर काय झालं हा बघत नाही. किंवा प्रॉपर्टी असू दे, पैसा असू दे, ते तसंच आहे. म्हणजे तुमचा हा फायनान्स जो आहे ना, इट इज ऑलवेज अ लास्ट आउटकम ऑफ व्हॉट यू डू ऑन अ डेली बेसिस. तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत काय करतं त्याचा तुमचा तो भेटणार आहे तुम्हाला गल्ल्यामध्ये, ते पैसे नंतर येणार आहेत. पहिले तुम्ही दिवसभरात काय करता हे सगळं महत्वाचं आहे. म्हणून हे जे नातेसंबंध वगैरे आहेत ना, ते आपल्याला रिलेशनशिप आहे ना हे तर जपायलाच पाहिजे. कारण रिलेशनशिप हे फक्त नवरा बायको किंवा हे असे नाही. रिलेशनशिप म्हणजे नेटवर्क म्हणजे म्हणतात ना, ते एक सेंटेन्स आहे, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. म्हणजे तुमचा जो नेटवर्क आहे तो तुम्हाला मोठं बनवतो. आज कुठलाही मोटिवेशनल स्पीकर घ्या किंवा कुठलाही मोठा पर्सन घ्या, त्याला कोणी मोठं बनवलेलं आहे? आजूबाजूच्या लोकांनी.
रतन टाटा असू दे किंवा कुणी पण असू दे, कारण आपण त्यांचे गिराईक आहेत, आपण त्यांना मोठं बनवलेलं आहे, पण ते स्वतः सुद्धा त्यांची स्वतःची इमोशनल मास्टरी जपलेली आहे, त्यांनी ह्युमॅनिटी जपलेली आहे, रिलेशनशिप जपलेले आहेत, म्हणून आपण त्यांच्याबरोबर कनेक्टेड आहे. म्हणजे रिलेशनशिप इथे महत्त्वाचं आहे, तुमचं नेटवर्क महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या लोकांमध्ये बसता उठता त्या 5 लोकांचं तुम्ही मिश्रण असतं, तर आजूबाजूला बघा तुमच्याकडे ते लोक खरंच आहेत का. नसेल ना तर तुम्ही ते सर्कल चेंज करा. तुम्ही तिथून उठून जाणं गरजेचं आहे जर का तुम्हाला मोठं व्हायचंय. आणि मग हेच त्याच्यातून मला सांगायचं की छोट्या छोट्या गोष्टींवरती विचार नका करत बसू. मोठी गोष्ट काय, माझा वाय काय आहे ते तुम्हाला समजून घ्यायला लागेल आणि मग तुम्ही त्या दिशेने काम करा. मग तुम्हाला वाटणार नाही की मला ह्याच्याकडून पण भेटायला पाहिजे किंवा त्याच्याकडून भेटायला. तुमची वृत्ती काय होईल की मी काय देऊ शकतो, ही वृत्ती ऑटोमॅटिकली येईल. कारण मी आज जे पण आहे किंवा माझ्या फॅमिलीमध्ये जे पण काही फॉलो करतात त्यांचं हेच आहे, कुणी एकमेकांचं काय भेटेल ह्याच्यावरती त्यांचं लक्ष नाही. मी काय देऊ शकतो दुसऱ्याला, मी काय करू शकतो दुसऱ्यासाठी, ह्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्या गोष्टी आमच्यापर्यंत येत आहेत. बरोबर. येस, तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या लोकांना मदत केलेली आहे. तुम्ही कॉर्पोरेट सेशन सेमिनार देखील घेता, तुम्ही वन ऑन वन देखील काउन्सिलिंग करता. तुमच्या या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली? तुम्हाला केव्हा वाटलं की हा आपल्याला लोकांना फायनान्शियली गाईड करायचं आहे, फक्त फायनान्शियली नाही, मी म्हणेल की इमोशनली स्ट्रॉंग करायचं आहे. मग ते इमोशन्स ते त्यांच्या रिलेशनशिप मध्ये, फायनान्स मध्ये, हेल्थ मध्ये वापर त्यांच्या पद्धतीने करतील. तुम्हाला काय वाटलं हे करावं? ह्याच्यात ना 2 गोष्टी आहेत, आत्ताची सिच्युएशन आणि ह्याला जी सिच्युएशन आहे आत्ता मी जे करते त्याला माझी पास्ट स्टोरी आहे. तर आत्ताची सिच्युएशन काय आहे की मी मागच्या वर्षी आले इकडे कशासाठी, कारण मला जे करायचं होतं ते लोकांपर्यंत मला पोहोचवायचं होतं. मास्टर इमोशन्स टू मास्टर लाईफ हा माझा फाउंडेशन प्रोग्राम आहे, जो की मी स्कूल, कॉलेज, कॉर्पोरेट ऑफिस, ग्रुप ऑफ पीपल, ज्येष्ठ नागरिक, वुमन्सचा ग्रुप यांच्यासाठी करतेय. 1 to many फॉर्मॅटमध्ये करतेय. आणि मी नागपूरच्या काही कॉलेजेसमध्ये केलंय, पुण्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ग्रुप साठी केलेलं आहे. आणि 1 to 1चं पण मी करत असते काउन्सिलिंग. आता 1 to 1 का करतेय, बघा आपण एवढे करोडोची जनता आहे, 2 जे लोक ट्विन्स असतात ते पण सिमिलर नसतात, त्यांचं खाण्यापिण्याच्या सवयी वेगळे आहेत, प्रॉब्लेम्स वेगळे असू शकतात, घालण्याची पद्धत वगैरे सगळं वेगळे. तर मग 2 व्यक्तींचे ना प्रॉब्लेम सिमिलर नसतात. म्हणजे दिसताना फ्रंट एंड प्रॉब्लेम सेम दिसतील, पण जेव्हा त्यांच्या आतमध्ये आपण जाऊन बघतो, जर्नी बघतो, त्यांचं काहीतरी वेगळ्या काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात. म्हणून मग मी 1 to 1 स्पेशली देते आणि त्याच्यासाठी माझा पहिला सेशन फ्री असतो. त्याच्यामध्ये मग मी त्यांना सांगते त्यांचे फ्री सेशन देता. येस, मी पहिलं सेशन माझं कंपल्सरी फ्री असतं आणि मी तुम्हाला इन्सिस्ट करेल की ते तुम्ही सांगा आपल्या दर्शकांना की ते येऊन माझं फ्री सेशन घेतील, तर मग मी त्यांना त्यांचं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन त्याच्यामध्ये करून देईल. येस, तर ते प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. आता प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन का महत्वाचं आहे बघा, फ्रंट एंड प्रॉब्लेम आहे की मी फायनान्स कमवू शकत नाही किंवा मी पैसे कमवतो पण माझ्याकडे टिकत नाहीये, हा त्या व्यक्तीचा फ्रंट एंड प्रॉब्लेम झाला. पण जेव्हा आम्ही बसतो आणि डीपली अनालिसिस करतो तेव्हा कळतं, अरे हा तर नेहमी स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटीमध्ये असतो, ह्याचं सतत बायकोबरोबर भांडण झालेलं असतं, घरातले त्याचे मुलं आहेत ते कोऑपरेट करत नाहीयेत त्याला, आणि त्याच्यामुळे त्याचं कामात लक्ष लागत नाही आणि त्याचा जो स्केल होता तो घटत चाललेला आहे, म्हणजे कमी कमी होत चाललेला आहे. म्हणजे पैसा तो कमवत नाहीये, याच्या मागं कोण आहे, त्याची फॅमिली आहे. ओके, तर हा असा रिलेशन असतो. असे खूप सारे लूप होल्स असतात जे आपल्याला त्याच्यातून कळतात. तर हे ओव्हरऑल मी आता करते आहे, बऱ्याच ठिकाणी चालू आहे आणि चांगल्या लोकांना सक्सेस आहे त्याच्यामध्ये. खूप साऱ्या स्टोरीज पण आहेत त्याच्यासाठी. पण हे जे आहे, सांगू शकता तुम्ही? आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर आत्ताची एक केस आहे ती मी सांगते तुम्हाला की का महत्वाचं आहे इमोशनल मास्टरी. डायरेक्ट फायनान्सचा संबंध येणार नाही, पण डेफिनेटली त्यांना वेगवेगळ्या डॉक्टरकडे जायला लागलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचा फायनान्स चाललेला आहे. त्याच्यामुळे म्हणून मी हे एक्झाम्पल देऊ इच्छिते. एक लेडी आहे माझ्याकडे आली, तिला पोस्टपार्टम डिप्रेशन झालं. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय की तिचं बेबी आहे 3 monthsचं आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये रिलेटिव्हजला कुणाला तरी प्रॉब्लेम झाले. काय प्रॉब्लेम की त्यांची याददाश्त जातीये किंवा स्मरणशक्ती त्यांचं काहीतरी होतंय. बरं, ते तिच्यापेक्षा 30 वर्षांनी मोठे. ओके, तर हिला काय वाटतंय की त्यांना हे झालं तर मला पण होईल का. मग कुणीतरी सांगितलं, अगं तुझं डिलिव्हरी झाली आणि मग तू हे नाही केलं, मग तुला वात प्रकोप होणार वगैरे, मग मला हे होईल का. असं करत 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 तिला मरणाचा फोबिया, म्हणजे तिला असं वाटतं की मी मरूनच जाणार. ओके, तर ती माझ्याकडे आली
अगदी 20 दिवसाच्या आतमध्ये तिचा तो फोबिया वगैरे दुरुस्त झाला. पण मी हे फायनान्सचं कुठे प्रॉब्लेम होतं ते सांगते. आता ती ह्याच्यासाठी 4 ते 5 डॉक्टरकडे गेली, गायनोकॉलॉजिस्टकडे गेली, त्यांनी सायकॅट्रिस्टकडे पाठवलं, दुसरे फ्रेंड्सनी होमिओपॅथिक डॉक्टर पाठवलं आणि अजून एक न्यूरोलॉजिकल. म्हणजे तुम्ही विचार करा, प्रत्येक ठिकाणी फायनान्सेस दिले आहेत आणि कुणीतरी माझा रेफरन्स देऊन त्यांना सांगितलंय. तर ते माझ्याकडे आलं, त्यांना फरक पडला आणि बाकीच्या त्यांनी मेडिसिन बंद केला. याच्यामध्ये अजून एक मला सांगायला आवडेल की जर का कुणी डॉक्टर असतील ना, त्यांनी प्लीज हे प्रोफेशन जे डॉक्टरचं आहे, डॉक्टर म्हणजे काय की लोक येतात तुमच्याकडे कशासाठी की भगवान, डॉक्टर म्हणजे भगवान असं समजतात. येस, पण इथे काय चालू आहे, काही काही ठिकाणी मेडिकल स्कॅम चालू आहेत. कारण मी पण एका मेडिकल स्कॅम मध्ये अडकले होते, त्याच्यामुळे मला माहिती आहे की तुमच्याकडे एखादा आलाय पेशंट तर तुम्ही त्यांना फिरवताय, वेगवेगळ्या ठिकाणी फिरवताय. आज गायनोकॉलॉजिस्टनी तिला रेफरन्स दिला सायकॅट्रिस्टकडे जा. सायकॅट्रिस्टनी जर का एक सेंटेन्स बोलला असताना की मॅडम तुम्हाला काहीच झालेलं नाहीये, कारण हे पहिल्यांदा पण त्यांना झालं होतं आणि ते थोडंसं काहीतरी 1-2 महिन्यानंतर बरं झालं होतं आणि आता परत डिलिव्हरी झाल्यावर त्यांना झालं. त्या डॉक्टरनी फक्त एक सेंटेन्स बोलले असते ना की मॅडम तुम्हाला काहीच झालेलं आहे, माझ्याकडे येण्याची पण गरज नसती पडली तिला. पण त्या डॉक्टरनी काय केलं, ह्या गोळ्या तुम्ही घ्या आणि तेव्हा आलं होतं त्याच्यामुळे आता पण आलंय आणि आता हे वाढू शकतं. घाबरवलं म्हणजे हे सेंटेन्स बोलल्यामुळे त्यांच्या मनात ती भीती भरली. म्हणजे डॉक्टरचा रोल याच्यामध्ये काय की त्यांनी तिथल्या तिथे जर का त्यांनी स्टॉप केलं असतं तर त्यांना 4-5 डॉक्टरकडे जायची भीती नसती पडली आणि त्यांना जो सुसायडल थॉट्स वगैरे आला होता तो पण नसता झाला. राईट. तर हे अशा पद्धतीने गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यांचाच रोल आहे, तुमच्या घरातल्यांचा, डॉक्टरांचा, सगळ्यांचाच रोल आहे आणि स्वतःचा पण रोल आहे. तर ही एक खूप मोठी आत्ताचं मला जाणवते की बाळ एवढं छोटं असून त्याच्याकडे न बघता तिला फोबिया झालाय मरणाचा. हो, विचार करा. तुमची स्वतःची जर्नी देखील खूप इंटरेस्टिंग आहे. आपण लास्ट मीटिंग मध्ये ऑफ कॅमेरा तुम्ही मला खूप गोष्टी सांगितल्या. मला एक खूप इंटरेस्टिंग वाटतं की तुम्ही 20 kg वेट लॉस केलं होतं. मला ऑडियन्सलाही सांगावं असं वाटेल की तुमची ती प्रवास काय होता आणि त्याने तुमच्यामध्ये काय बदल घडला हे जाणून घ्यायचंय मला. येस, ऍक्च्युली ना माझं हे पहिलेपासूनचं स्वप्न होतं की मला ना माझ्या लग्नाआधीचे पण जे ड्रेसेस आहेत ना ते यायला पाहिजे. तर मी अजूनही घालते ते, म्हणजे 25 वर्षापूर्वीचे पण ड्रेस मी अजूनही घालते. हा, माझ्याकडे आहेत अजून पण ते काही काही गोष्टी. आणि काही काही गोष्टी असतात ना आपल्याला जपून ठेवाव्याशा वाटतात, तशा काही काही असतात. आणि हे मी ठरवलं होतं की मला त्याच्यामध्ये बसायचंय. माझ्या 2 डिलिव्हरी झाल्या, प्रत्येक वेळेस माझं थोडंसं वेट गेन झालं होतं, तरी पण मी ते रिव्हर्स केलं. पण सेकंड जेव्हा माझी प्रेग्नन्सी झाली तेव्हा मला थोडासा प्रॉब्लेम झाला होता, जेस्टेशनल डायबिटीज झाला होता. कारण माझ्या डॉक्टरला कॅन्सर झाला होता, ब्लड कॅन्सर, आणि माझी ट्रीटमेंट शिफ्ट झाली होती, त्याच्यामुळे मला डायबिटीज झाला जेस्टेशनल आणि त्याच्यामुळे वेट पण वाढलं. पण मग बेबी वगैरे झाल्यानंतर मग ते मी रिड्यूस केलं. रिड्यूस कसं केलं तर ते म्हणतात ना की हवा भी खाते तो वजन बढ़ताय मेरा, असं काहीतरी असतं. तर मला पण पहिलं स्टार्टिंगला तसंच वाटायचं, पण ते तसं नसतं. तुम्ही जे खाता पिता रोजच्या जीवनामध्ये जे पण असतं ते इमोशनल इटिंग नसायला पाहिजे. इमोशनल इटिंगमुळे तुमचं वेट वाढतं. इमोशनल इटिंग म्हणजे मला स्ट्रेस होतोय, डिप्रेशन होतंय, काहीतरी होतंय, मग मला खाल्ल्यानंतर मला छान वाटतंय आणि मग ते शरीराला गरज नसते तरी पण तुम्ही खाताय. पण हेच जर का तुमच्याकडे इमोशनल मास्टरी असेल, तुम्ही न्यूट्रल असेल प्रत्येक फेजमध्ये, तुम्ही प्रत्येक फेज प्रत्येक दिवस तुम्ही एन्जॉय करताय, सॅटिस्फाईड फील करताय, तर तुम्हाला काही गरज पडणार नाही इमोशनल इटिंगची. मग तुम्हाला जे महत्वाचं आहे तुम्ही तेच खाणार. म्हणजे मी काही सोडलं किंवा फॅट डाएट केलं किंवा जिम केली, नो. कारण माझ्या घराशेजारी काही जिम पण नव्हती आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नव्हता, कारण ऑलरेडी एक मुलगी होती आणि ही छोटी पण मुलगी झाली होती. तर मी विदिन 1 year मध्ये ते 20 kg वेट रिड्यूस केलं होतं आणि ते वेट आणि आत्ताचं पण वेट माझं साधारण तेवढंच आहे. म्हणजे मी मेंटेन करू शकते. जरी मध्ये आधी काय वाढलं तरी पण मी त्याला रिव्हर्स करू शकते, जस्ट बिकॉज इमोशनल मास्टरी. येस, आणि हे मी शिकवते पण की कशा पद्धतीने करायचं. या इमोशनल मास्टरी मध्ये तुम्ही काय काय गोष्टी शिकवता आणि कुणी तुमच्याकडे आलं पाहिजे, कोणाच्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतो? तर ह्याच्यामध्ये ना मी सांगत असते की माझा हा जो प्रोग्राम आहे ना तो प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी आहे. 5 वर्षापासून ते 70 अबोव 80 एज पर्यंत पण तुम्ही माझ्याकडे करू शकता. आणि मी त्याच्यामध्ये काय शिकवते, हाऊ यू कॅन गेट सक्सेस इन हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, फायनान्स, बिझनेस,
बेस्ड ऑन इमोशनल मास्टरी, की इमोशनल मास्टरीद्वारे तुम्ही कसं करू शकणार. कारण मी जसं म्हणते की ही माझ्या लाईफची स्टोरी आहे, बेस्ड ऑन तेच मी आज एक इंटरनॅशनल कोच आणि स्पीकर आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, अगदी ॲव्हरेज पर्सन, अगदी ढब्बू मुलगी, 2दा मी फेल झालेली आहे BCS मध्ये, कारण माझ्या घरामधल्या काही सिच्युएशन होत्या त्याच्यामुळे. जर का माझ्यासारखी एक मुलगी आज एक इंटरनॅशनल कोच बनू शकते, तर डेफिनेटली सगळेच लोक त्यांना येस त्यांना जे पाहिजे ते अचीव्ह करू शकतात. फक्त तुम्हाला एकच स्किल शिकायची आहे, ती म्हणजे इमोशनल मास्टरी, आणि ते तुम्हाला अप्लाय करायचं आहे सगळ्या लाईफमध्ये. येस, सगळीकडे येस, तर रिझल्ट त्याचा दिसेल. येस. ओके, पैशांबद्दल आपण बोलतोय, तर पैशांमध्ये खूप वेळेस आपण ताण असतो, एन्झायटी असते, येस, आणि त्याचा परिणाम आपल्या फायनान्शियल डिसिजन वरती होतो. मला पहिल्यांदा समजून सांगा की ताण आणि एन्झायटी याच्यामध्ये काही फरक आहे का? येस, आता बघा, ताण म्हणजे काय, स्ट्रेस. स्ट्रेस जो आहे ना, हा नेहमी बाहेरून येतो. बर, म्हणजे मला कामाचा स्ट्रेस आहे, तुम्ही ऐकलं असेल, मला खूप काम आहे, मला खूप कामाचं आहे. याच्यामध्ये एक फनी गोष्ट काय माहितीये का, माणूस ताण हा शब्द एवढ्या वेळेस वापरतो की ऍक्च्युअल काम कमी आणि ताण हा शब्द जास्त वापरला जातो. हा, तसं झालेलं आहे. तर हे एकतर सोडायचं की तुमचं एकतर जेवढं काम आहे तेवढं तुम्ही करा, त्याच्यासाठी टू डू लिस्ट वगैरे बनवू शकता आणि तशा पद्धतीने करा. ते एक सेंटेन्स पण आहे, चिंता ये चिता का कारण आहे, बरोबर ना. जेवढी जास्त तुम्ही चिंता कराल तेवढं तुम्ही लवकर तुमच्या डेथ बेड पर्यंत जाणार आहे. मग तुमचे जे बीपीचे प्रॉब्लेम आहेत किंवा हार्ट अटॅक हे स्ट्रेसमुळे. आता एन्झायटी म्हणजे काय, ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर इमोशनल एन्झायटी आहे आणि दुसरा फिजिकल एन्झायटी. इमोशनल एन्झायटी म्हणजे काय की मी काय करू हे सतत तुम्हाला वाटत राहतं, पुढे काय करू, कसं होणार, काय होणार. म्हणजे तुम्ही नेहमी फ्युचरचा विचार करत असता, तुम्ही प्रेझेंट मध्ये नसतात. हे आहे की इमोशनल एन्झायटी. दुसरं आहे फिजिकल एन्झायटी. फिजिकल एन्झायटी कसं ओळखायचं की तुमचा हात थरथरणे, तुमचं वन साईड कुठेतरी काहीतरी मुंग्या येणे, पायाला मुंग्या येणे, पोटामध्ये गोळा येणे, दिस इज फिजिकल एन्झायटी. तर हे दोघांपैकी काही पण जरी झालं ना, तरी मी एक टेक्निक सांगू इच्छिते. काय करायचं की त्याला म्हणतात x/2x. x टाइम्स इनहेल, 2x टाइम्स एक्झेल. म्हणजे जर का 4 काउंटिंग मध्ये मी नाकानी श्वास घेतला आहे तर 8 काउंटिंग होईपर्यंत मी नाकानी श्वास सोडायचा. याला म्हणतात x/2x. त्याच्याने काय होईल, तुमचा जो बँक बॅलन्स आहे ना ब्रीदिंगचा, तो वाढेल. म्हणजे तुमचं आयुष्य वाढेल, तो बँक बॅलन्स वाढेल. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते. कुत्रा फास्ट ब्रीदिंग करतो, त्याचा लाईफ स्पॅन कमी असतो. आणि का असं, स्लो ब्रीदर आहे, स्लो सगळं करतो, त्याच्यामुळे त्याचं लाईफ स्पॅन 150 वर्षापर्यंत पण जगतो. म्हणून हे. आणि ह्याच्याने काय होतं की ऑक्सिजनचा सप्लाय ब्रेनला मिळतो, कार्बन डायऑक्साईड जे जास्त आहे ते बाहेर फेकलं जातं. त्याच्यामुळे ऑक्सिजन बॉडीमध्ये गेल्यामुळे तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटतं, फ्रेश वाटतं. म्हणून ही टेक्निक तुम्ही करू शकता, x/2x. अजून बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, पण मी हे याच्यासाठी सांगते की जर का आता लगेच इफेक्ट आपल्याला पाहिजे, लगेच तिथल्या तिथे, तर मग काय करायचं त्याच्यासाठी. सो असं केल्यावरती जी एन्झायटी आहे, जो स्ट्रेस आहे, जो ताणतणाव आहे, तो कमी होऊ शकतो. ओके, आज ना सगळे धावपळीचं जीवन आहे. येस, आपण करिअर मागे धावतोय, आपण रिलेशनशिप मागे धावतोय, आपण आपल्या फॅमिलीसाठी टाइम देण्यासाठी परत धावपळ करावी लागते, आणि कुठे ना कुठे आपलं वर्क लाईफ बॅलन्स हरवून जातं. तर आज तुम्ही काय सल्ला द्याल, काय टिप्स द्याल की वर्क लाईफ बॅलन्स कशा प्रकारे त्याचं संतुलन ठेवलं पाहिजे? येस, ह्याच्यामध्ये ना बघा, आता फायनान्शियली सक्सेसफुल, आपण फायनान्सचा मॅटर आज सॉल्व्ह करतोय, तर फायनान्शियल सक्सेस ही फक्त एका माणसाची जिम्मेदारी नाहीये. म्हणजे आज मला फायनान्शियल सक्सेसफुल व्हायचं म्हणजे मी फक्त नाही होणार, माझी पूर्ण फॅमिली होणार. तर मग फॅमिलीचा प्रत्येकच माणूस त्याच्यामध्ये असायला पाहिजे इन्व्हॉल्व. म्हणजे माझा नवरा, माझी मुलं, माझ्या आजूबाजूचे आई वडील, जे पण कोणी असतील ते सगळे. आता हे कसे इन्व्हॉल्व होणार? पहिले तर माझं स्वतःचं इमोशन्स बरोबर पाहिजे, मी काहीतरी रूल्स रेग्युलेशन सेट करायला पाहिजे, तेव्हा मग माझे मुलं किंवा माझा नवरा किंवा वाईफ जे पण आहेत ते त्या रूल्स रेग्युलेशन्स मध्ये. रूल आणि रेग्युलेशन ना ही शिक्षा नसते, हे एक डिसिप्लिन आहे की एवढ्या वाजता उठणे, एवढ्या वाजता खाणे, एवढ्या वाजता हे. याच्याने काय होतं, तुमचा टाइम मॅनेज होतो, आणि तुम्ही जेवढं जास्त बिझी राहणार ना तेवढा जास्त वेळ तुम्हाला मिळतो. म्हणजे मी हे सांगते, द मोर यू गेट बिझी द मोर यू गेट टाइम. कारण आज जर का मी बिझी आहे तर
मी सगळंच करते, मला सिंगिंग आवडतं, मला डान्सिंग आवडतं, मला पार्टी करायला आवडतं, मी सगळं करू शकते. का करू शकते? कारण रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तुमचं शेड्यूल आहे. मग रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही बनवा आणि सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा. त्याच्यामध्ये बघा की मी कुठलं काम डिस्ट्रीब्यूट करू शकते, मी कुठलं काम डेलिगेट करू शकते, मी कुणाला माझ्या कामात इन्व्हॉल्व करू शकते. आणि आपल्याला काय वाटतं माहितीये का, आम्ही ना खूप काम केलं लहानपणी, मी पण खूप छोटी होते तेव्हापासून मी काम केलं, आम्ही खूप काम. आमच्या मुलांना आम्ही काय काम नाही सांगणार बाबा, माझ्या मुलीला स्वयंपाक नाही करता येत, माझ्या मुलाला स्वयंपाक करता येत नाही, कारण हे त्यांचं काही वय नाही. तसं नाहीये. आज जे छोटे आहेत त्यांच्या, म्हणजे जपानमध्ये बघा, जपान हे सगळ्यात प्रगत देश आहे, त्यांच्याकडे इतके सारे भूकंप होत असतात, त्यांना सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग आहे. आज आपल्याकडे ते ट्रेनिंग नाही, म्हणून आपण लॅक करतो. पण हे कुठून सुरुवात होईल? प्रत्येक वेळेस स्कूल जिम्मेदार नाही घेऊ शकत, कारण आपलं पॉप्युलेशन एवढं आहे. आपल्याला घरातूनच त्या गोष्टी इव्हॉल्व करायला लागतील, त्यांना इन्क्लूड करायला लागेल, कामात असू दे, कुठल्या गोष्टीत असू दे. याच्यामध्ये ना मी एक कन्सेप्ट शिकवते, मास्टर इमोशन्स टू मास्टर किड्स. का गरजेचं आहे? कारण जी प्रत्येक बाई आहे ना, ती आज हेच म्हणते, मी माझ्या मुलांमुळे काही करू शकलेले नाहीये. मी म्हणते आज मी जी आहे ना, ती मी माझ्या मुलांमुळे करू शकते. आज मी इथे एवढं ट्रॅव्हल करून आली आहे, पॉडकास्ट करते, किंवा मी इथे तिथे 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 रोज फिरू शकते. का? बिकॉज घरी माझ्या मुली त्यांना स्वतःला मॅनेज करतात, त्यांचं स्वतःचं खाणं पिणं मी बनवून ठेवलेलं आहे, ते सगळं स्वतः करणार. मला त्यांचे टीचर्स वगैरे कोण आहेत हे मला माहिती नाहीयेत. जेव्हा जायचं असेल तेव्हा मी विचारते की कोण काय, म्हणजे मी इररिस्पॉन्सिबल मदर आहे का? नाही. मला जेव्हा एक टाइम द्यायचा होता तेव्हा मी तो परफेक्ट टाइम त्यांना दिला आणि त्यांना घडवलं. म्हणजे ह्याच्यात पण परत गिफ्ट ऑफ 5 years येतं. पहिली 5 वर्ष तुम्ही मुलांना अशा पद्धतीने तुमचा टाइम द्या की त्यांना ते जे ग्रोथ फॅक्टर आहे तो डेव्हलप होईल ऑटोमॅटिकली. आज मी त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल आहे. असं काय तुम्ही करू शकता की तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक रोल मॉडेल बनाल की तुम्ही जर का काही काम करताय तर ते अंडरस्टँड करतील आणि ते 5 मिनिटं 10 मिनिटं किंवा एक दिवस त्यांच्याबरोबर स्पेंड केला ना तरी त्यांना ते लार्जर दॅन लाईफ वाटायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं ते असायला पाहिजे. माझ्या मुलींना कुठल्याही प्रकारचं ट्युशन लावलेलं नाहीये, कुठल्याही प्रकारचे क्लासेस लावलेले नाहीयेत, पण ते सेल्फ लर्न आहेत मुली. म्हणजे माझी मोठी मुलगी गिटार वाजवते, ती स्वतः शिकलेली आहे, त्या गोल्ड मेडलिस्ट आहे जिम्नॅस्टिकचा. आणि शिवाय स्विमिंग सुद्धा किंवा हुला हूप असू दे, स्केटिंग असू दे. ह्याच्यानी काय झालं मी तुम्हाला सांगते, ह्याच्यानी माझा टाइम, एफर्ट आणि मनी वाचला. आज जर का इंडियामध्ये किंवा बऱ्याच घरांमध्ये पैसा जो चाललेला आहे ना तो ह्याच्यामध्ये जास्त चाललेला आहे. मदर लागली आहे त्यांच्या मागे की मी हिला सोडते क्लासमधून परत घरी घेऊन येते. वाईट काहीच नाहीये त्याच्यामध्ये, पण त्याला काय तुम्ही रिप्लेस करू शकता का? काय गोष्ट अशी करू शकता की तो तुमचा वेळ वाचेल आणि तुमचा वेळ आणखीन काहीतरी करण्यामध्ये तुम्ही की तुम्ही काही बिझनेस करू शकताय का, तुम्ही काहीतरी नवऱ्याला सपोर्ट करू शकताय का. मग ह्याच्यामध्ये मग त्यांचा रोल आला, लेडीजचा रोल आला याच्यामध्ये. परत नवरा सुद्धा माझ्या बायकोमध्ये काहीतरी स्किल आहे, मी काय करू शकतोय का तिच्यासाठी. मग अशा पद्धतीने जर का पूर्ण फॅमिली इव्हॉल्व झाली ना तर फायनान्शियली सक्सेसफुल होणं खूप इझी आहे. कारण हे मी स्वतः केलेलं आहे, माझ्या खूप सारे जे आहेत लोक त्यांनी केलेलं आहे, स्टुडंट जे आहेत. तर मला वाटतं की हे असं तुम्ही बॅलन्स करायला पाहिजे की सगळ्यांना समजून त्यांचं जे पण आहे इमोशन समजून स्वतःच. याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्सचा कन्सेप्ट आहे की पहिले स्वतःला समजा आणि मग दुसऱ्याला समजा. बरोबर. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, एक काय तुम्ही टिप द्याल आपल्या ऑडियन्सला की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा 2-3 गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत त्यांच्या सवयीमध्ये उद्यापासून करायला पाहिजेत की जेणेकरून ते फायनान्शियली त्यांची ग्रोथ होईल, स्टॅबिलिटी इन्क्रीज होईल. येस, तर ह्याच्यामध्ये मी 2-3 गोष्टी सांगू इच्छिते. ग्रॅटिट्यूड. पहिले तर ग्रॅटिट्यूड ठेवा. आत्ताच एक्झाम्पल देते. मी इथे आले, माझं बिल झालं होतं 166 रुपीज. फोनपेने मी 166 रुपीज देऊ शकत होते, पण मी दिले 170. ह्याच्याने काय झालं, 4 रुपये जास्त दिल्याने त्या माणसाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय झाला, ग्रॅटिट्यूड. म्हणजे त्याला ग्रॅटिट्यूड आलं, त्यांनी मला ब्लेसिंग दिलं की मॅडमनी हुज्जत नाही घातली माझ्या बरोबर, 1 रुपया किंवा असं कमी नाही केलं, पैसे दिले. मग तुम्ही पहिल्यांदा डोक्यात श्रीमंत व्हा. इथे श्रीमंत व्हायला लागतं पहिल्यांदा तुम्हाला, तेव्हा नंतर तुम्ही येणार बाहेर. राईट. म्हणजे कुठल्याही वस्तूची निर्मिती 2दा होते, एकदा डोक्यात आणि मग नंतर रिअल मध्ये. जर का तुम्ही स्वतःला तुमच्या रिप्रेझेंटेशन मध्ये श्रीमंत दिसला, श्रीमंत राहिला, स्वतःच मानलं श्रीमंत, तर जग पण तुम्हाला मानेल ना. दुसरी अशी एक गोष्ट आहे की बघा, लोक म्हणतात मला हे व्हायचं आहे,
मला मोटिवेशनल स्पीकर व्हायचं आहे, मला हे, तुम्ही जर का व्हायचं आहे हा थॉट दिला ना, तर तुम्ही होण्याच्याच प्रोसेसमध्ये राहणार नेहमी, होणारच नाही कधीच, कारण तुम्ही हा थॉट प्रोसेस त्यांना दिलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही सांगितलं जगाला की आय एम दिस, म्हणजे माझं स्वतःचं एक्झाम्पल की इंटरनॅशनल कोच हे मला कोणी दिलेलं नाहीये, हे मी स्वतःला मानून घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे काही काही नॉलेज होते, काही गोष्टी होत्या. त्याच्यामुळे जेव्हा मी हा थॉट प्रोसेस लोकांना मानला, तेव्हा सतत आता तेच लोकांच्या मनात आहे आणि ते मला मानतात. गुगलमध्ये टाकलं तरी सुद्धा तेच येते. म्हणजे हे आपण थॉट प्रोसेस दुसऱ्यांना द्यायला लागते, तेव्हा ते आपल्याला मानतात, असं आहे. आणि दुसरं हे की डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय, की जी एखादी वस्तू आपल्याला पाहिजे असेल, ती जर का खरंच तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, नसेल पाहिजे असेल तर त्याला जेवढं डिले करता येईल तेवढं डिले करा, सो दॅट तुमचा जो फायनान्स आहे तो इंटॅक्ट राहील. आणि फायनान्सचे पण गोष्टी व्यवस्थित फॉलो करा, की इमर्जन्सी फंड असू दे, तुमचं इन्शुरन्स असू दे, तुमचं पुढचं काय फ्युचर आस्पेक्टसाठी आहे, हे असे वेगवेगळे बॉक्सेस करा, वेगवेगळ्या गोष्टी करा, मग त्याच्यातून तुम्ही नक्कीच फायनान्शियली सक्सेसफुल होऊ शकता. ग्रेट. आता मला शेवटला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देणार आहे, त्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे. पहिला प्रश्न माझा असा आहे की सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, IQ की EQ? इमोशनल कोशंट, त्याला इमोशनल इंटेलिजन्स पण म्हणतो. IQ हा 7 वर्षापर्यंत जो असतो तोच कॅल्क्युलेट होतो, पण देवाची कृपा आहे की इमोशनल कोशंट हा नेहमी आपण वाढवू शकतो. बरोबर. श्रीमंत होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, स्किल्स की माइंडसेट? इमोशनल मास्टरी. इमोशनल मास्टरी. ओके. मॅनिफेस्टेशन की ॲक्शन? क्विक ॲक्शन. सेव्हिंग की इन्व्हेस्टिंग? इन्व्हेस्टिंग इन युअर ओन सेल्फ. ओके. भीती जास्त धोकादायक की लोभ? भीती जास्त धोकादायक आहे, कारण भीती जर का तुम्ही केलं तर मी जसं एक्झाम्पल दिलं, स्टेजवरती तुम्ही उभे नाही राहू शकत आहे. म्हणजे ह्याच्यासाठी गुरु मंत्र आहे, फेस द फिअर अँड देअर विल बी नो फिअर. ग्रेट. स्ट्रेस की सक्सेस? सक्सेस. थेरपी की सेल्फ लर्निंग? लर्निंग फ्रॉम द एक्सपर्ट. ग्रेट. फायनान्शियल फ्रीडम की मेंटल फ्रीडम? इमोशनल फ्रीडम. इमोशनल फ्रीडम. छान. सोशल मीडिया की रिअल लाईफ एक्सपिरियन्स? रिअल लाईफ एक्सपिरियन्स, ज्यांनी खरंच ते आत्मसात केलेलं आहे आणि जे दुसऱ्यांना देऊ इच्छितात. येस. ओके. ग्रेट. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज आम्हाला टाईम दिला. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीनं ज्याने हा पॉडकास्ट पाहिला आहे त्याला काही ना काही यातून शिकायला मिळालं असेल, आणि यातली एक गोष्ट जरी तो इम्प्लिमेंट करेल त्याच्या आयुष्यामध्ये, तरी पण त्याला फायनान्शियली त्याच्या आयुष्यामध्ये बदल झालेले त्याला पाहायला मिळत असतील. तुम्हाला काही एक लास्ट मेसेज ऑडियन्सला द्यायचा आहे? येस, मला एक सेंटेन्स आठवत आहे, ते मला सांगायचं आहे की ऐसा कहते हैं, लिखने लायक कुछ कर डालो या पढ़ने लायक कुछ लिख डालो. मुझे पता नहीं है, मला माहिती नाही आहे की कोण माझ्याबद्दल लिहिल की नाही, पण डेफिनेटली मी अशी एक पुस्तक लिहिलेली आहे ज्याच्यामध्ये माझी पूर्ण स्टोरी, म्हणजे झिरोपासून अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंतची पूर्ण जर्नी त्याच्यामध्ये आहे. त्याचं नाव आहे मास्टर इमोशन्स टू मास्टर लाईफ. ते ॲमेझॉन किंडलवरती पण अवेलेबल आहे. आणि मला असं वाटतं की ते पुस्तक जर का लोकांनी वाचलं तर माझी काय जर्नी होती आणि मी कशा पद्धतीने केलं आणि ते कशा पद्धतीने करू शकतात हे नक्कीच त्यांना फायदा होईल. तर हाच मेसेज आहे की मास्टर युअर इमोशन्स टू मास्टर युअर लाईफ. ग्रेट. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही खूप छान माहिती दिली. प्रत्येक विषयावरती आपण बोललो. आपण या पॉडकास्टमध्ये तरी आपण फक्त फायनान्सबद्दल बोललेलं आहे. मे बी आपण इन फ्युचर अजून बाकीच्या गोष्टींवरती बोलू. तुम्ही किड्ससाठी, रिलेशनसाठी, हेल्थसाठी भरपूर विषयांवरती तुमचा अभ्यास खूप तगडा आहे, त्याच्याबद्दलही आपण नवीन चर्चा करूया. मी प्रेक्षकांनाही सांगेल की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियली डिसिजन कसे घ्यायचे, प्रॉब्लेम्स असतील काही, किंवा इवन इमोशनल प्रॉब्लेम्स असतील, हेल्थ प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, आणि तुम्हाला तुमचे इमोशन्स कंट्रोल करून तुमच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे जादू होऊ शकते ना, हे पाहायचं असेल तर मॅमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. आणि त्यासोबतच मॅमनी एक खास गिफ्ट वाउचर आपल्या सर्वांसाठी तुमच्यासाठी दिलेलं आहे. मी याचाही डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स मेन्शन करणार आहे. तुम्हाला एक फ्री सेशन मी देतोय, तुम्ही मॅमसोबत डिस्कस करू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, आणि एक तुम्हाला त्यांच्यासोबत संवाद तुम्ही साधू शकता आणि पहा तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल या एका वाउचरमुळे होणार आहे. तुम्हाला नक्की ते मला कमेंटमध्ये नंतर सांगा तुम्ही की या सेशन नंतर तुम्हाला काय वाटलं, आणि तुमच्या कमेंट वाचायला मला आवडेल. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज आम्हाला टाईम दिला आणि यासाठी खूप
तुमचं मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांना हे खूप मोठं बक्षीस तुम्ही देताय ज्यांनी पॉडकास्ट पाहिलेला आहे. सो थँक्यू सो मच फॉर दिस. याच्यामध्ये मला सांगाल का की काय त्यांना मिळेल या व्हाउचरमध्ये? येस, हे जे गिफ्ट व्हाउचर आहे हे फ्री आहे. पहिलं सेशन फ्री असणार आहे कंपल्सरी. आणि लाईफचा कुठला पण एक मोठा प्रॉब्लेम तुम्ही घेऊन या माझ्यासमोर आणि मी ते कसं सॉल्व्ह करणार त्याचा गायडन्स आणि पाथ मी त्यांना देणार. आणि मग त्यांना वाटलं की माझ्याबरोबर पुढे त्यांना जायचं तर ते कंटिन्यू करू शकतात. आणि मी हेच नाही, मी बऱ्याचशा गोष्टी फ्रीमध्ये देते. माझं 45 मिनिटचं सेशन पण मी फ्रीमध्ये देत असते. त्याच्यासाठी पण ते येऊ शकतात. मला ॲज अ गेस्ट स्पीकर म्हणून इन्व्हाइट करू शकतात. डेफिनेटली ते पण माझं फ्री असतं 45 मिनिटचं. कारण मला असं वाटतं की हा जो प्रॉब्लेम आहे ना तो अगदी सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे की हा कसा सॉल्व्ह करायचा. कारण अगदी लोकांना मी मरताना समोरासमोर बघितलेलं आहे. मी स्वतः मरणाला 3दा टच करून आलेली आहे. घरात माझ्या 3दा आग लागलेली आहे. रोडला ॲक्सिडेंट झाला होता माझा. त्या सगळ्या गोष्टीतून मी फक्त एका स्किलमुळे जी की इमोशनल मास्टरी आहे मी बाहेर निघालेली आहे. आणि म्हणून मी ती कंट्री सोडून एवढे वर्ष 16 वर्ष तिथे राहून, माझे हजबंड अजून पण तिथेच आहे आणि मी इथे आलेली आहे. तर मला वाटतं की याचा जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे. शिवाय मी एक कोलॅबरेटर ऑफर पण रन करते की जर का तुम्ही मला कुठेतरी ऑफर केलं आणि त्यांनी माझा पेड प्रोग्राम घेतला म्हणजे 1 to Manyचा, तर त्याचे काही पर्सेंटेज पण मी त्यांना देते. म्हणजे त्यांना अर्निंगची पण संधी मी देते. तर थँक्यू सो मच गणेशजी, तुम्ही मला इथे बोलवलं. अँड आय होप की प्रेक्षकांना त्याचा नक्कीच फायदा झालेला असेल. आणि असंच आपण परत परत भेटूया आणि वेगवेगळ्या विषयांवरती बोलूया. थँक्यू सो मच.